काही झालं तरी शेवटी आई आहे माझी ती. हो पण अपत्य की आई तर आई. अहो पण मी सांगितलं ना तुला, माझ्या म्हाताऱ्या आईला इथं एकटं टाकून मी येऊ शकत नाही. अहो पण त्या एकट्या कुठे आहेत? नईवंच बंडीवंच येणार आहेत की त्यांच्यासोबत राहायला इथे. आणि अहो उमा आहे आपली, संजय आहे. संजय आणि उमाचा काही उपयोग नाही. अगं त्यांचं नानीला करावं लागतं. आणि नळी काही कामाची नाहीये आणि बंडीला काही होत नाही. हो बाई, तरी बरं आहे तुम्हीच बोलताय. मी बोलले असते तर रागवलं असत माझ्यावर. खरंय ते खरंय. मला नानींची काळजी वाटते. मी तुला सांगितलं ना, माझ्या म्हाताऱ्या आईला इथे एकटी टाकून मी येऊ शकत नाही. अहो तू असं झालं काम. काय ग रडतेस कशाला? अगं तुझी सासू तुला काही बोलली का? माझी नाही तुमची. तुम्ही दुसरी बाई बघा मावशी. अगं चांगली झाडली मी कुश्मीला. हो घरामध्ये भांडण लावते म्हणजे काय? तिला म्हंटल पुढच्या जन्मी तू घुबड होशील. बोक्याला सांगून काही उपयोग नाही ग. तो टेण्याकडे चकाट्या पिटत बसलेला असतो. नाहीतर काय अको रे, या टेण्यानं 40 वर्षापूर्वी माझ्याकडून 10,000 रुपये घेतले होते. माझ्या लक्षातच नव्हतं. कधी अगं होते माझ्याकडे. हो 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 कधी तू मागायचीस तेव्हा मी नाही म्हणायची. कधी अगं असायचे माझ्याकडे. हो पण तू तरी का मागायचीस माझ्याकडे? हा म्हणजे तू आईला पैसे द्यायचे का तू आईकडे पैसे मागायचे? हा नाही वसूल केले तर मग त्याला सांगितलं मला तू 10 लाख रुपये दे. त्यांनी मला 5,000 रुपये दिले ना. नाहीतर काय हो सोडते की काय? हा काय हा तुला हवेत कशाला? तीर्थयात्रेसाठी पैसे? हॅलो 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 रेंज गेली वाटतं. उगीच सांगितलं नळीला पैशाबद्दल. आता फोन करून करून मला त्रास देत राहील पैसा करता. सारखा फोन करणार. चुप. अरे चा चूकच झाली माझ्या हाती. कुसुम ए बाळा कुसुम. कुसमे हे बघ तुला किती वेळा सांगितलंय बाळा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जा म्हणून. तेच केलं मावशी मी. पण त्या तोंडात येईल त्या बोलतात. काय आहे, एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आता मला किती बोलते ती. आता मी सगळं मनावर घ्यायचं ठरवलं तर कसं होईल सांग बरं बाळा. मी काय घर मोडलं का? माझी सासू माझ्याशी कसं वागतं नाही माझं मला माहितीये फक्त. हो हो पडा 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 बोलणं नुसतं. तुझी सासू की माझी सासू? दोघी बी. म्हातारी माणसं अशीच असतात. हा आता तुम्ही नाही का म्हातारे? तुम्ही आहेत का असे? मी काय एवढा म्हातारा नाहीये. फक्त 83 वय आहे माझं. माझी सासू 50ची असेल. हा अहो बाई म्हणजे की फार नाही नाही हो. मनाला लागल असं बोलला ना. आणि मला अगं पण कुसमे आता त्यांच्यासाठी तू आम्हाला सोडून जाणार का? काय काय तिच्यावरचा राग तू आमच्यावर काढ, आम्हाला बोल. नाही नाही काका नाही तसं नाही. खरंच नाही तसं. ए बाळा आमच्यासाठी थांब ग. मी नानीचा काहीतरी बंदोबस्त करतो. म्हणजे ती नंतर सांगतो मी. बघूया. ए कुसुम थांबतेस ना मग? नको लक्ष देऊ त्यांच्या बोलण्याकडे. ठीक आहे. हा
पोरांना ना गाडीत बसवायचे, मामाकडे चालत सुट्टीला. मी जाऊन त्यांना गाडीत बसवते. बर, पण परत येशील ना बाळा? हा हा, येशील ना परत? हा, शाणी माझी बायती. हा, शाणी आहे. हा, हा, नानींचं बघा पण. हा, काय ते. हो नक्की बघ, नक्की बघ, हा, नक्की बघ. ये परत. हा. हा, ये परत. हे नेहमीच आहे ना, नेहमीच आहे नानींचं. एकाशी पटत नाही तिचं. माले दूध ना? हो, आज जरा जास्तच दे, म्हणजे पाहुणे येणार आहेत ना आमच्याकडे. आमच्या घरी काय रतीब आहे का? पण मामी म्हणाल्या. मामीने म्हणायला काय जात आहे? आमच्या दारात काय म्हैस बांधलेली नाही. आम्ही दूध विकत आणतो, फुकट नाही. हा, माहितीये मला नानी. दात काय काढतेस मेले? तुझी सासू तुला रट्टे मारते ना, तेच बरोबर आहे. नानी, तुम्ही तिच्यावर का चिडताय? अहो, चिडता कशाला? म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा दूध घेऊन जाते. काय वाटतं की नाही जीवाला? मामींनी सांगितलंय जोपर्यंत नानी आपला चष्मा, चप्पल आणि वरवंटा परत करत नाहीत तोपर्यंत रोज दूध मागायचं असं म्हणाल्या मामी. हा, नानी नानी, राहू दे राहू दे. अरे राहू दे काय? जेवढं दूध तिने आपल्याकडून नेलंय ना, तेवढ्या 100 वरवंटे, 500 चष्मे आणि 1000 चपला आल्या असत्या. नानी नाही, चष्मे वरवंट्यापेक्षा महाग असतात. तू मला अक्कल शिकू नको. तुझ्या सासूला जाऊन अक्कल शिकव. ती काय शाळा शिकलीये का? तुमच्यापेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही 4थी पर्यंत शाळा शिकलायत ना, मामींनी 5वीत सोडली. हो, पण अक्कलेचं काय करशील? कुणाच्या? तुझ्या सासूच्या. अहो, त्यांच्या अकलेचं मी काय करू, त्या बघून घेतील. कुंदे, हे घे दूध, तू जा बरं. हा, चालेल. हे ठेवते तिकडं. दूध न्यायचं नाही सांगून ठेवते. असा हिशोब करते काय म्हातारी? मामी तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत. होय ना, मग तिला म्हणावं दूध विकत आणायचं, फुकट मिळणार नाही. माझा मुलगा इकडे कष्ट करतो तेव्हा आमच्या घरामध्ये दूध दही येतं. आमची काही जहागिरी वाया जात नाहीये. आम्ही काही दान करायला दूध घेत नाही, कळलं ना? जाऊन सांग तिला, नानी दूध देत नाही. जा, काय करायचं ते करून घे, जा. पण नानी. नानी, जाऊ द्या, आपण शांतपणे बोलू. आत्ता तिला जाऊ द्या. हा, असं काय? शांतपणे बोलू? जा, हट. दूध ठेव तिथे. ठेव. पळ आता, चाल. मालू, काय झालं? कुठे हरवलीस? काही नाही हो, असंच. हा, असंच कसं? काहीतरी असणार. तुम्हाला नानींचं आणि मामींचं झालेलं भांडण आठवतं का हो? नानी आणि मामीचं? दूध आणि वरवंट्यावरून झालं होतं बघा. नेमके तुम्ही त्या दिवशी ऑफिस मधून लवकर घरी आला होतात, काम संपलं म्हणून. काय झालं आज कचेरीत? साहेब म्हणाले काही काम नाहीये, फार वेळ थांबू नका, गेलात तरी चालेल. मग साहेब म्हणाले म्हटल्यावर काय मी निघून आलो. वा, काय झालं? वादळापूर्वीची इतकी भयान शांतता काय इथे? नानी चिडली आहे का माझ्यावर? तुमच्यावर नाही. मग नानी, काय बोललात तुम्ही माझ्या सोनेला? नानी, काय बोलले? माझं शिक्षण काढलं. एवढंच सांगितलं असतं ना. तुमच्यापेक्षा जास्त शिकले मी. 5वी पास आहे, समजलं? 5वी? कुणाला माहिती पास की नापास? तुम्ही तर मेलो बालवाडीचं तोंड देखील बघितलं नसेल.
ए बालवाडी काढायचं काम नाही सांगून ठेवते. हा हे मग माझ्या शिक्षणाबद्दल आणि माझ्याबद्दल भलतं सलतं माझ्या सोनेला काही सांगायचं नाही सांगून देते. हा. एक मिनिट इकडे असं शैक्षणिक उत्खनन का सुरू आहे? राडा होणार बहुधा. मामी चहा करू का तुमच्यासाठी? घेतला असेल ना सकाळी आपल्याकडून नेलेल्या दुधाचा. आलं घालून करते हवं तर. घालो आलं अगदी चिरडून घालो आमच्या वरवंट्यानी. नाहीतरी दानच केलाय ना तुम्हाला तो वरवंटा. रोज तुम्ही आमच्याकडून दूध घेऊन जाता ना. माझा चष्मा इतकी वर्ष वापरताय ना. मग काय झिजला काय तुमचा चष्मा? रोज आम्हाला दूध कमी पडतं ते. माझ्या चपल्या झिजवल्यात ते. झिजलेल्याच होत्या चपला. हो का? परत करा ना मग. परत करू? जुन्या चपला घेऊन जा. नवीन घेऊन द्या चपल्या. चपल्या? हो बाई, जुन्या देऊन नवीन द्या म्हणतायत. आवळा देऊन कवळा काढण्याची पद्धत आहे काय? हो काय? आता पुन्हा चष्मा मागायला या मग सांगते तुम्हाला. आता तुम्ही चहा प्यायला या मग सांगते तुम्हाला. चहाच्या बदल्यात किलोभर वाती वळून घेतल्यात त्याचं काय? ए चहा काय फुकट मिळतो काय? कुंदे बघतेस काय माझ्या थोबाडाकडं? मी नाही बघत आहे. का उचलता वरवंटा आणि चल निघून. कोणाच्या तोंडाला लागलोय आपण? अगं माले उभी काय राहिली सुंबासारखी? जर कुंदीनी वरवंट्याला हात लावला तर तोच वरवंटा तिच्या डोक्यात घाल. कळू दे त्यांना कुणाच्या तोंडाला लागलेत ते. नानी अगं असं गप्पा बस मेल्या. खबरदार, जर तू वरवंट्याला हात लावलास तर तो वरवंटा तुझ्या डोक्यात घाल. हो तुम्हाला काय वाटलं माझी सून काय अशी रस्त्यावर पडली आहे? अच्छा, अरे एवढा काय सुनेचा पुळका. रोज एवढ्या कागाळ्या करताना तिच्या माझ्याकडे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सुनेच्या एवढ्या कागाळ्या करतात त्याचं काय? का काय म्हणाल्या नानी माझ्याबद्दल? कुंदे तुझी सासू तुझ्या माहेरच्यांना बावळट आणि भिकारी म्हणते. मामी ए सासूबाई म्हणायचं. माझ्या माहेरच्यांना तुम्ही भिकारी म्हणालात? अगं मालूच्या माहेरच्यांना सुद्धा त्या हेच म्हणतात. पण तुम्ही हिला वळण नाही असं म्हणालात. आणि तुम्ही म्हणालात मालूला साधी कडी सुद्धा करता येत नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलाला बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणालात. तुम्ही तर दगड म्हणता तुमच्या बोक्याला. मी माझ्या मुलाला दगड म्हणेन वाटेल तर म्हणेन, माझा प्रश्न येतो. तुमच्या घरात दगड आहे ना, मग आमचा वरवंटा कशाला हवाय तुम्हाला? अरे तो वरवंटा मी मुलासारखा सांभाळलाय. पण तो माझा आहे. मी तुमचं? हे नानी काय? मी वरवंट्याबद्दल बोलते. तो माझा आहे आणि आता तो मी घेऊन जाणार आहे. कसा घेऊन जाल? माझ्या मृत शरीरावरून तुम्हाला जावं लागेल. हो जमवा ना काहीतरी. म्हणजे असं कुंदे मार गया ना. काय तू मारणार मला? आय हिम्मत तुझी? ये अशी पुढं बघू तरी. कुंदे जर तू ह्याला मारलं नाहीस ना तर मी तुला झोडून काढीन बघ. अख्खी चाल तुम्हाला नाव ठेवते सुनेला जाच करता म्हणून. हा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बोक्याला मारता त्या अख्ख्या चाळीला ठाऊक आहे. हे तुम्ही पसरवलं असणार. ए बोक्या, अरे घोड्या काय वाटत नाही होय रे तुला? इतका घोडा झालास आणि आईच्या हातचा मार खातोस ते जीव दे जा विहिरीत जाऊन त्यापेक्षा. पण विहीर कुठे आहे चाळीत? जनाची नाही तरी मनाची तरी. तुझी आई कजाक भवानी आणि तू सुंब मेल्या नेभळट कुठचा. मला कजाक भवानी म्हणतेस काय? ए दाखवते तुला. ये अशी मैदानात ये. तुम्हाला काय वाटलं माझ्या हातात काही खायला गेले? दरवेळेला तुम्ही कचरा कचरा आम्ही ऐकून घ्यायचं का? कशाला मध्ये नानी काय डेंजर होती ना. आठवलं की अंगावर काटा येतो. ह्या नानीचं काहीतरी करायला पाहिजे. सारखी कुरापती काढत राहते ती. अहो आता त्यांचा तो स्वभावच आहे. मी कोणीतरी खीळ घातली पाहिजे ना. इतक्या वर्षात कधी कुणाला जमलं नाही.
आता थोडं जमणार आहे. जमेल जमेल. माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया? जुनीच आयडिया नव्यानं वापरूया. कुंदे, माले, तुला गवार आवडते ना? मी केलीये. आणि मी खीर केलीये. तू पातेलभर खीर पितेस ना? भाजीला तर हातही लावत नाहीये मला. आणि ही खीर माझ्या घशा खालीच उतरत नाहीये बघ. काय ग माले? हो ना ग, काय होऊन बसलंय कुंदे? मामींना तर मी तुझ्याशी बोललेलंही नाही आवडत. हो ना, नानींनी तर मला तंबीच दिलीये. माले, तू एकच तर मैत्रीण होतीस माझी. कुंदे रडू नकोस ग. कुंदे, अजून कपडे वाळवणं चाललंय का तुझं? माले, तू इथं काय करतेस? किती वेळा तुला सांगितलं फालतू लोकांच्या नादाला लागायचं नाही. कोणाला फालतू म्हणताय तुम्ही? चोराच्या मनात चांदणं. मला चोर म्हणताय? अरे मी नाही, तुम्हीच म्हणताय. तोंडाला आवर घालायचा हा नानी. तुम्ही तुमचं बघा, सांगून ठेवतोय. हा कुंदे, यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये, समजलीस का? हा, त्यातच तुमची भलाई आहे, कळलं ना? अगं काय माझं थोबाड बघत बसलीस? आज चल, ह्या नको त्या माणसांच्या नादी लागलं ना की पुऱ्या दिवसाचा सत्यानाश होतो, समजलं का? चला. आरशात बघितलं असेल स्वतःला, मग काय कोरा चहा ना का दूध आणि साखर दुसरीकडनं आणता? नानी, हा. जास्ती बोलू नका हा. मी ऐकून घेते. म्हणजे काय? रस्त्यावर नाही पडलेली मी. माझ्या चपल्या, माझा चष्मा, माझा वरवंटा याच्या किमतीत मी दूध घेऊन जाते तुमच्याकडनं. माझा वरवंटा घेऊन गेलात तो अजून परत केलात का तुम्ही? असं माझ्या दरवाजातनं बाजूला व्हा पहिल्यांदा. का? ही चाळ काय तुमची आहे की काय? ही हद्द माझी आहे. हद्द झाली का बाई तुमच्या पुढे? ही कधीच झालेली आहे. तुमची हद्द त्या तिकडे तिकडे जाऊन तोंड वाजवा. आज चल, या कजाक बाईच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही. चला आत हो आधी. माले, या बाईशी का अक्षरा नाही बोलायचं नाही. अरे मला कजाक म्हणते काय? अख्खी चाळ ओळखते तुला. काय लायकीची आहे ती? चोर ते चोर आणि वर शिरजोर. मला माले, हा आहे. आणि गेले सगळे आधी. तुला आवडते म्हणून सारखी गवार करू नको. मला खावीशी वाटतेय पण. मग माझ्या करता वेगळी भाजी कर. अगो बाई, 2-2 भाज्या? परवाच खाल्ली ना गवार. नाही, परवा नाही, 4 दिवस झालेत त्याला. नको बाई, आज परत गवार नको. काय हे पातेला भर खीर केलीयस? हो. काय गाव जेवण आहे काय? अगं तुला जेवणाचा काही अंदाजच नाहीये. घरात फक्त 3 माणसं, पातेला भर खीर केलीस कशाला? बरं आम्हाला आवडत पण नाही. बरं सण आहे का आज काही? आजकाल दूध वाचतं ना आपल्या घरातलं. वाचता म्हणून असं फुकट घालवायचं नाही. या घरामध्ये काही फुकट जाता कामा नाही, लक्षात ठेव. बरं कुणाला काही उरलेलं द्यावं म्हटलं तर ती कुंदी सुद्धा यायची बंद झाली आहे नुसती. काय ग, दुधाचं काय करत असतील? कोण? अगं ते मला काय माहित. कुणाकडे रतीब लावलाय वाटतं. जाऊ द्या नानी, आपल्याला काय करायचंय? हे त्या मामीचा चालूपणा कळला का तुला? तिनं आपल्याला वरवंटा दिला जो ती परत मागू शकते आणि आपल्याकडनं रोज दूध घेऊन जाते जे आपण परत मागू शकत नाही. कुंदा पण काही कमी नाही, मात तयार आहे. सासूच्या पावलावर पाऊल टाकून बरोबर कित्ता गिरवते तिचा. बरं झालं लायकी कळली आपल्याला. आपल्याला ना संबंधच नको अशा लोकांशी. नानी, त्यांचा वरवंटा आहे तो. त्यांचा वरवंटा नाही, आपला वरवंटा आहे तो. असं काय करतोय? तुला काय कळतंय?
ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात आपण बोलायचं नाही. अहो नानी, तुझ्या आईचा फोन आला होता, ताबडतोब फोन कर तिला. 2 मिनिटात काय ते बोलून घे. 2-2 तास बोलत बसायचं नाही. आईशी बोलतेस त्याचं बिल येतं. हा आणि शिवाय मला खाव्या लागतात. जा ताबडतोब फोन कर जा. खीर मात्र छान झाली. हा वाह.